मॉर्निंग स्टुडंट 9th स्टँडर्ड मराठी. आज आपण ग्रामरमधल्या उपयोजित लेखनातला वृत्तांत लेखन हा भाग पाहणार आहोत. वृत्त म्हणजेच बातमी, म्हणजेच वृत्तांत लेखनाला बातमी लेखन असं सुद्धा म्हटलं जातं. तर प्रश्नपत्रिकेतला किंवा कृतीपत्रिकेतला प्रश्न 5वा ब मध्ये तुम्हाला 4 लेखन प्रकार दिलेले असतात आणि त्यातले 2 लेखन प्रकार तुम्हाला लिहिणं आवश्यक असतं. तर त्याच्यामध्ये जाहिरात लेखन, मुलाखत लेखन, संवाद लेखन व वृत्तांत लेखन असे 4 प्रकार असतात. तर त्यापैकी आज आपण पाहणार आहोत वृत्तांत लेखन. तर तुम्हाला 2 कुठलेही लेखन प्रकार सोडवणं आवश्यक असतं. तर त्या दोन्हीमधला जर समजा वृत्तांत लेखन असा प्रकार असेल तर तो कसा सोडवायचा, कशा पद्धतीने तो लिहिला गेला पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत. तर वृत्त म्हणजे बातमी आणि बातमी म्हणजेच वृत्त, तर त्यालाच बातमी लेखनसुद्धा म्हटलं जातं किंवा वृत्तांत लेखनसुद्धा म्हटलं जातं. तर या वृत्तांत लेखनात घडलेल्या घटनेचे यथातथ वर्णन, यथातथ म्हणजे काय, जसंच्या तसं वर्णन करणं गरजेचं असतं. म्हणजे एखादी घटना घडलेली असेल तर तिचं तशाच्या तशा प्रकारे वर्णन केलं जातं. वृत्तांत लेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी तीव्र भावना व्यक्त करणं अजिबात गरजेचं नसतं. म्हणजे लेखन करताना आपल्या मनातील राग किंवा आनंद किंवा दुःख, आश्चर्य या ज्या भावना आहेत, या ज्या फिलिंग आहेत या व्यक्त करणं म्हणजे किंवा लिहिणं अपेक्षित नाही. तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर वृत्तांत लेखनामध्ये कल्पनेला अजिबात वाव नसतो. म्हणजे जी बातमी असते त्याच्यामध्ये आपल्या कल्पनेने लिहायची नसते. तर आपल्या कल्पनेने लिहू नये, म्हणजे कल्पनेला अजिबात वाव नसतो. म्हणजे आपल्या आयडिया लावायची गरज त्यामध्ये नसते. तर त्याच्यामध्ये सत्यकथन व वस्तुनिष्ठता यास महत्त्व असते. म्हणजे काय, कोणती घटना आहे आणि ती कशी घडली तर तिचं सत्यपणा म्हणजे जशी घडली तशीच लिहिणं, आणि वस्तुनिष्ठ म्हणजे जशा प्रकारे आहे, वास्तवात कशी घडली याला महत्त्व देणं गरजेचं असतं आणि तशा प्रकारे लिहिणं अत्यंत गरजेचं असतं. मतलब तर मग आपल्याला वृत्तांत लेखन करताना कोणकोणत्या गोष्टीशी सविस्तर लिहिणं गरजेचं असतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला विषय असतात, सभा असतात किंवा संमेलनं, शाळेतल्या सभा, संमेलनं, शिबिरे, कार्यशाळा यांच्याविषयीच्या एखाद्या घटनेसंबंधी सविस्तर व क्रमवार माहिती सांगणे म्हणजेच वृत्तांत लेखन होय. वृत्तांत लेखन म्हणजेच काय, तर सभा, संमेलनं, बरोबर, शिबिरे, कार्यशाळा यांच्याविषयी एखाद्या घटनेशी, म्हणजे यातल्या चारीपैकी कौन सा भी एक जो है ना सब्जेक्ट उसके बारे में लिखना होता है. सविस्तर या क्रमवार मतलब उसका पॉइंट टू पॉइंट लिखना पड़ता है, उसको बोलते हैं वृत्तांत लेखन. तर अशा प्रकारे वृत्तांत लेखनामध्ये नमुना कसा असतो, तर वृत्तांत लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा खालील बाबीकडं काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे मथळा. काय येतो, मथळा. मथळा म्हणजे काय, तर पूर्ण वृत्तांत लेखनाचा मध्यवर्ती भाग, पूर्ण मथळा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतात घटनेचे अचूक व परिपूर्ण स्पष्ट लेखन. म्हणजे कोणती घटना घडलेली आहे तिचं अचूक म्हणजे कुठल्याही त्याच्या प्रकारे मिस्टेक्स होता कामा नये, आणि परिपूर्ण म्हणजे पूर्णपणे स्पष्ट लेखन करणं गरजेचं असतं. कोणत्या ठिकाणी घडली, कोणत्या वेळेला घडली, कोणत्या व्यक्तीसंदर्भात घडली याचा अचूक उल्लेख करावा लागतो. म्हणजे स्थळ, काळ आणि व्यक्ती यांचा उल्लेख त्या वृत्तांत लेखनामध्ये करणे गरजेचं असतं. तसेच वृत्तांत लेखनात भाषा ही वास्तवदर्शी असावी. म्हणजे घडलेली घटना ही काल्पनीय नसावी, तर वास्तव म्हणजे जशीच्या तशी असावी. त्याच्यामध्ये ना कमीपणा असावा ना जास्तपणा असावा. म्हणजे जसं अलंकारिक शब्द आपण वापरतो तर अशा प्रकारे नसावी, तर वास्तवदर्शी म्हणजे जशी आहे तशीच लिहिणं गरजेचे आहे. वृत्तांत लेखनात नकारात्मक भाषा नसावी. म्हणजे नकारात्मक वाक्य लिहू नयेत. जसं ही घडली नसती तर अशा प्रकारे. तर वृत्तांत लेखन करताना घटनेचे अचूक, परिपूर्ण, स्पष्ट लेखन करणे गरजेचं आहे. स्थळ, काळ, व्यक्ती यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. भाषा वास्तवदर्शी असावी म्हणजे वस्तुस्थितीचं जशीच्या तशी असावी. नकारात्मक भाषा लिहू नये म्हणजे निगेटिव्हपणा असू नये आपल्या लेखनामध्ये.
आणि लहान वाक्य व लहान परिच्छेद असावे आणि वृत्तांत लेखन करताना छोटी छोटी वाक्य आणि छोटे छोटे परिच्छेद असावा. वृत्तांत लेखनामध्ये घटनेच्या क्रमाला खूप महत्त्व असतं. जर आपण जर उदाहरणार्थ एखादी बिल्डिंग पडली असं जर आपण स्टार्टिंगला लिहिलं तर ते वृत्त कसं होतं, तेवढं ॲट्रॅक्टिव्ह होत नाही. मग ती कुठल्या ठिकाणी पडली, कोणत्या वेळेला पडली, त्यामध्ये काय काय घडलं ह्याचा जर आपण क्रमवार जर व्यवस्थित जर लिहिलं, बातमी आपण बऱ्याच आपण बऱ्याच बातम्या ऐकतो की त्या कशा असतात क्रमवार, मग ते गोष्टी सांगत असतात. तसं या घटनेचा आपल्याला काय करायचं असतो, क्रम म्हणजे पॉईंट टू पॉईंट ते लिहावं लागतं. आणि स्पष्टीकरण म्हणजे त्या घटनेला पूर्णपणे स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. एखादा पॉईंट असेल तर त्याला व्यवस्थित कसं सविस्तरपणे लिहिणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे वृत्तांत लेखन करताना या आपण गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं असते. वृत्तांत लेखनामध्ये अटपशीर व आकर्षक पद्धतीने लेखन करणे आवश्यक आहे. म्हणजे अटपशीर म्हणजे काय, जास्त पांधाळपणा लावू नये. तर त्या थोडक्यात पण कशा असाव्यात, योग्य पद्धतीने आणि आकर्षक असावे. म्हणजे त्याच्याकडं लोक अट्रॅक्ट झाली पाहिजेत आपल्या लेखनाला, किंवा आपण जे बातमी सांगतो त्या गोष्टीला अट्रॅक्ट झाली पाहिजेत. आकर्षक असावीत, योग्य पद्धतीने असावीत आणि थोडक्यात असावीत. त्या लिखाणामध्ये तारीख म्हणजेच डेट, वेळ, टाईम, ठिकाण देणे आवश्यक आहे. म्हणजे वृत्तांत लेखन करताना जसं आत्ता आपण बघितलं तर तारखेला खूप महत्त्व असतं, वेळेला महत्त्व असतं आणि ठिकाणालाही खूप महत्त्व असतं. ह्या जर तिन्ही गोष्टी लिहिल्या नाही तर वृत्तांत लेखन होऊ शकत नाही. तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या वृत्तांत लेखनात असणं अतिशय आवश्यक आहे. विषयानुरूप त्या प्रसंगाचे स्वरूप, उद्दिष्ट व माहिती असावी. मग कोणत्या विषयी आपण लिखाण करतोय, त्याचा प्रसंग, त्याची उद्दिष्ट आणि त्याची माहिती आपल्याला आपल्या लिखाणात असावी. प्रसंगाशी निगडीत व्यक्तींचा ओझरता परिचय. समजा शाळेचा एखादा कार्यक्रम असेल तर आपण त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाची माहिती मग सांगू शकतो. तर अशा प्रकारे ज्या विषयानुरूप वृत्तांत लेखन आलेलं आहे त्या प्रसंगाशी किंवा त्या घटनेशी आधारित जर व्यक्ती असतील तर त्यांचा थोडक्यात परिचय. उझरता म्हणजे काय, तर थोडक्यात परिचय, त्याची पूर्ण माहिती द्यायची गरज नाही, तर थोडक्यात माहिती परिचय करून देणं आवश्यक असतं. आवश्यकतेनुसार वक्त्याच्या भाषणातील काही अंश असावा. मग ती बातमी एखाद्या व्यक्तीविषयी असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडचं काही वाक्य असेल तर ती थोडक्यात तिथं पूर्ण वाक्य न टाकता किंवा त्या व्यक्तीच्या तोंडचं भाषण पूर्ण न लिहिता तर थोडक्यात काहीतरी तिथे त्यांची वाक्य त्या बातमीत किंवा वृत्तांत लेखनात लिहिणं आवश्यक आहे. वृत्तांत लेखकाचा स्वतःचा अभिप्राय किंवा प्रतिक्रिया असावी. आणि वृत्तांत लेखकाचा स्वतःचा अभिप्राय म्हणजे स्वतःचं मत किंवा प्रतिक्रिया असणं आवश्यक असतं. आता वृत्तांत लेखन करताना एक इथं आपण नमुना पाहूया. ठीक आहे. तर तुमच्या पुस्तकात मराठी भाषा दिन कसा साजरा करायचा याबद्दल वृत्तांत लेखन करा असा प्रश्न विचारला असेल तर आपण कसं करूया. तर बघा, आपण मगाशी काय बघितलं, ठिकाण, काळ, वेळ आणि व्यक्तींचा परिचय, परत क्रमवार कसं लिहिलं पाहिजे. तर आपण इथं एक एक्झाम्पल पाहूया. रत्नागिरी तालुका तारीख 28 बरोबर. बघा, ठिकाण सांगितलं आहे, वेळ सांगितलं आहे आणि रत्नागिरी हे काय सांगितलं, ठिकाण. फेब्रुवारी महिना आहे, 28 तारीख आहे आणि कुठल्या ठिकाणी घडली आणखीन, येथील समर्थ विद्या मंदिर येथे मराठी भाषा दिनांक 28 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे सेवानिवृत्त मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री म सा कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मग एखाद्या व्यक्तीचा थोडक्यात आपल्याला परिचय करून द्यायचा आहे, आपण इथं दिला, ठीक आहे. सकाळी, मग ते किती वाजता घडला, कोणत्या वेळी घडला, तर सकाळी ठीक 7:30 वाजता इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीमधील विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली. मग थोडक्यात प्रसंगाचं वर्णन करायचं आपल्याला. मग इथं काय केले बघा, गावातून ग्रंथदिंडी काढली आणि सकाळी 9 वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या सभागृहात एकत्र जमले व व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माननीय मुख्याध्यापक स्थानापन्न झाले. सरस्वतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात आपण काय केली तर ती घटना कशी घडली त्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण करत आहोत, बरोबर. तर कविता वाचन झालं, मराठी गीत गायन झालं, कथाकथन झालं, कादंबरीतील काही अंशाचे विवाचन म्हणजे वाचन झाले, इत्यादी प्रकारचे सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी
आपलं मत व्यक्त केलं व उपस्थितांना मार्गदर्शन केलं. म्हणजे जे लोक उपस्थित होते त्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने सुशांत कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजे बघा थोडक्यात काय दिलेलं आहे, तर मराठी भाषा दिन कसा तुम्ही तुमच्या शाळेत साजरा केला, तर मग आपल्याला पहिलं आपल्या शाळेचं जरी नाव लिहायचं असेल तरी तर आपल्या शाळेचं नाव कोणत्या 28 फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे, म्हणून 28 फेब्रुवारी काय दिलेलं आहे, डेट दिलेली आहे आणि 27 फेब्रुवारी रोजी तो साजरा करण्यात आला. आणि शाळेचे सेवानिवृत्त मराठी भाषेचे ज्येष्ठ शिक्षक, मग याच्यामध्ये मग कोणकोणत्या व्यक्ती आल्या, किती वाजता झाला, मग त्यात कोणता कसा प्रसंग आपण तयार केला आणि स्टेप बाय स्टेप आपण कसं गेलो. तर क्रमवार म्हणजे ह्यालाच आपण जसं की पहिल्यांदा आपण तारीख, डेट, ठिकाण लिहिलं, मग कोणते पाहुणे आले, मग कोणकोणत्या त्यात प्रसंग घडले, ह्याचं काय केलेलं आहे, तर क्रमवार आपण तिथं सविस्तर लेखन केलेलं आहे. ह्यालाच म्हणतात क्रमवार सविस्तर वृत्तांत लेखनाचं लेखन करणे. अशा प्रकारे वृत्तांत लेखन किंवा बातमी लेखन जर आपल्याला प्रश्नपत्रिकेत लिहा म्हणून प्रश्न आलेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की आता वृत्तांत लेखनामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.